नमस्कार मित्रांनो. आज आपण बॉलिवूडच्या एका लांब असणाऱ्या आणि लोकप्रिय कलाकारावर चर्चा करणार आहोत. 84 वर्षांच्या वयात कॉमेडीचे महारथी प्रसिद्ध अभिनेता असरानी यांचे निधन झाले आहे. असरानी 5 दिवसांपासून रुग्णालयात होते. त्यांनी 350 पेक्षा जास्त बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना शोले चित्रपटातील जेलरची भूमिका सर्वाधिक प्रसिद्धी आणणारी ठरली. असरानी यांनी नमक हराम, बालिका वधू, बडे मियां छोटे मियां, दुल्हे राजा, मालामाल वीकली, धमाल यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचा कॉमेडीचा अंदाज प्रेक्षकांना खूप आवडायचा. असरानी फक्त कॉमेडीच नाही तर गंभीर भूमिका देखील प्रभावीपणे साकारत होते. 70-80च्या दशकात त्यांनी 200 पेक्षा जास्त चित्रपट केले. त्यांनी थिएटरमधून देशविदेशात प्रेक्षकांना प्रभावित केले. असरानी मुंबईमध्ये 1963 मध्ये आले. पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी अभिनयाचा कोर्स केला. त्यांची पहिली चित्रपट होती हरे कांच की चुडिया 1967. नंतर त्यांनी चला मुनारी सारख्या गंभीर भूमिका तसेच तपस्यामध्ये प्रभावी कामगिरी केली. शोलेनंतर ते खूप लोकप्रिय झाले. ऋषिकेश मुखर्जी, गुलजार, किशोर कुमार यांसारख्या दिग्गज कलाकारांशी त्यांनी काम केले. 1969 मध्ये राजेश खन्नासोबत दोस्ती, रोटी यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला. 2000 नंतरही प्रियदर्शनच्या चित्रपटात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. कादर खान, शक्ती कपूर यांसारख्या कलाकारांसोबत त्यांनी अनेक हिट कॉमेडी चित्रपट साकारले. असरानी हे शिक्षित अभिनेता होते. त्यांनी पुणे इन्स्टिट्यूटमधून अभिनय शिकला आणि आपले ज्ञान पुढील पिढ्यांना हस्तांतरित करण्यासाठी अभिनय प्रशिक्षण सुरू केले. तर मित्रांनो, बॉलिवूडच्या कॉमेडीचे महारथी, जणू हास्याचे जादूगार असरानी यांचे निधन झालं. त्यांच्या कामगिरीने आणि स्मरणीय भूमिका आपल्यासोबत कायम राहतील. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.